चंद्रपूर शहरात सध्या अपघातांची मालिका थांबायचं नाव घेत नाहीये। चंद्रपूर नागपूर असो किंवा बल्लारपूर मार्ग, अवजड वाहनांची वर्दळ आता शहरवासियांच्या जीवावर उठली आहे। ज्यानंतर आता जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आलं आहे। चंद्रपूर शहरातील अतिव्यस्त बंगाली कॅम्प चौक 7 मेला रक्ताने माखला। रोजच्या प्रमाणे सायकलने मजुरीसाठी जाणाऱ्या एका महिलेला भरधाव मालवाहू ट्रकने चिरडलं। यात महिलेचा जागीच मृत्यू झाला। काही दिवसापूर्वी जनता कॉलेज आणि पोलीस मुख्यालय गेट समोर 2 वेगवेगळ्या अपघातात 2 जणांचा बळी गेला होता। एकापाठोपाठ होणाऱ्या या मृत्यूंमुळे चंद्रपूरकरांमध्ये प्रचंड संतापाचं आणि भीतीचं वातावरण आहे। या वाढत्या अपघातांची दखल घेत जिल्हा अधिकारी वसुमना पंत आणि पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी स्वतः बंगाली कॅम्प परिसरातील नेताजी सुभाषचंद्र बोस चौकाची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी उपस्थित नागरिकांनी आणि महिला व बालकल्याण सभापती संगीता भोयर यांनी प्रशासनासमोर आपल्या व्यथा मांडल्या। अवजड वाहनांची बेशिस्त वाहतूक आणि मुख्य चौकातील अतिक्रमणामुळे हे अपघात होत असल्याचा पाडाच नागरिकांनी वाचला। परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी घटनास्थळावरूनच कडक सूचना दिल्या आहेत। अपघात प्रवण क्षेत्रात तातडीने स्पीड ब्रेकर आणि डिवायडर बसविण्याचे आदेश देण्यात आले आहेत। मुख्य चौकातील वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण तात्काळ हटविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। शहरांतर्गत अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत। दोन्ही ठिकाणी सिग्नल फार गरजेचं असतात, नाहीतर सिग्नली द्यायचं मी पुन्हा ब्रेकर पण